जय गणेश दोस्तों, कैसे हो आप सभी। आज के स्पेशल एपिसोड में आपका स्वागत है। आज के ये एपिसोड में मैं आपको बताना चाहता हूं कि ये आइकॉनिक मंडल आराध्य प्रगति सेवा मंडल जो कि 60th ईयर ऑफ गणेश उत्सव सेलिब्रेशन में है और उनके सेक्रेटरी जो कि अंकुश दादा है वो आज हमारे बीच में है। उनसे आप बातचीत करेंगे और बहुत सारे आइकॉनिक किस्सों के बारे में जानेंगे। प्रगति सेवा मंडल कहाँ स्थित है मेरे को तो पता ही है, बहुत सारे लोगों को आपको नहीं पता है, उसके बारे में भी हम बात करेंगे और जानेंगे बहुत एक्सक्लूसिव खबर जैसे कि मूर्तिकार चेंज, आगमन डेट और शायद से थीम रिवील भी हम यहाँ पे देखने को मिल सकती है। एपिसोड को एंड तक जरूर देखना। लाइक शेयर सब्सक्राइब नहीं किया है तो लाइक शेयर और सब्सक्राइब अभी के अभी जाके करिए, क्योंकि हमने ये देखा है कि हमारे 71% से ज्यादा व्यूअर्स हमारे सब्सक्राइबर्स नहीं हैं। तो मैं हाथ जोड़ के आपसे विनती करता हूं कि जितने भी लोग हमारा पॉडकास्ट देख रहे हैं वो सब्सक्राइब करें। एक एक सब्सक्राइब आपका महत्वपूर्ण है और हमें गणेश उत्सव को ग्लोबल लेवल तक लेके जाना है, तो आपके एक एक सब्सक्राइब का बहुत हेल्प हमको मिल सकता है। जय गणेश। पहिल्यांदा झालंय की गेस्ट इज आस्किंग द होस्ट। हे एक माध्यम मला असं विचारायचं होतं ना की गणेश उत्सवचे प्रत्येक म्हणजे गणेश उत्सवाचा रिलेटेड सगळे जे पण आहेत ना दे आर नॉट लेस देन सेलिब्रिटीज. चांगला विचार आहे आणि ॲक्च्युली हा प्लॅटफॉर्म आम्हाला कधीच मिळाला नव्हता कुठल्याच मंडळाला. म्हणजे आधी मिळालं असतं तर बऱ्यापैकी मंडळं खूप प्रमोट झाली असती, मूर्तिकार खूप प्रमोट झाले असते, त्यांना पण एक वाव मिळाला असता. ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, बऱ्याच काही गोष्टीचा अनुभव मिळतो. गणेश उत्सवाच्या प्रत्येक माणसाला सेलिब्रिटी सारखी फिलिंग कशी द्यावी, मूर्तिकार असो, मंडळाचा सेक्रेटरी असो, मंडळाचा अध्यक्ष असो किंवा जे पण उत्सव हिरो असो, पुढं खात्री होती की सगळे मंडळ आपल्या तऱ्हेने प्रयत्न करणारच आहेत. मग आपल्या मंडळाकडनं काय प्रयत्न झाले पाहिजे. बरेच मंडळांनी 12 फुटामध्ये 13 फूटपर्यंत त्यांनी ती सेम ॲज इट इज घेतली, काही चेंजेस नाही. हे सगळे बघतात की अरे मूर्ती विसर्जन व्हिडिओज व्हायरल, व्हॉट इज द स्ट्रगल बिहाइंड इट. गेल्या वर्षी आम्ही बघितलं की आपलं आगमन म्हणजे ज्या दिवशी आगमन होतं ते फार डिले झालेलं. रिस्क फॅक्टर होता पण सक्सेस झाला. आणि त्यावेळेला मला एक अजूनही सांगायचं इच्छा, सतीश दादा होता ते म्हणाले होते मुंबईचे राजा जे प्रख्यात मंडळ आहेत मूर्तिकारांना ओळखच नाहीये की प्रगतीसेवा मंडळ की आराध्य प्रगतीसेवा मंडळ. तो माय विजन वॉज टू ब्रिंग द स्टोरीज ऑफ मूर्तिकार्स अँड मंडल्स टू अ ग्रेटर लेवल, लार्जर देन लाईफ. आणि आम्ही लहानपणात असतो तर आम्हाला असं वाटतं की आमचा माटुंग्याचा आराध्य हाच आहे, जो मला असं वाटतं की माझ्यासाठी असं नाही तर सर्व मंडळासाठी असेल. तो गणेश उत्सव गेल्यावर वर्षभरात काय काय सोशल ऍक्टिव्हिटीज करतात. गणपती विसर्जन झालं की तुमच्याकडे ना फेसबुकला ना भाविकांची कमेंट चालू होते. गणेश गल्ली म्हणा, त्याच्यात स्वप्नील आहे, जे प्रेशर असतं जो ताणणं होतं त्यावेळेला सुधीर भाऊ म्हणजे आले, हे आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. सो त्याच्यासाठीच आहे की त्या गोष्टींनी म्हणजे नुसतं गणपतीसाठी नव्हे तर तुम्ही ह्या कार्यासाठी जेव्हा याल तेव्हा आपण एकत्र येऊ, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे राजकारण न करता समाजकारण केलेलं नाव अजिबात चेंज झालेलं नाही. त्यावेळेला कसं उत्सव हा एक कन्सेप्ट होता, बाकी त्यांच्या मनात म्हणजे असं पुढच्या वर्षी काय असेल किंवा काय बॅलन्स हा त्यावेळेला म्हणजे एवढा विचारधारणा नव्हती की फक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपण प्रमोट केलं पाहिजे. नोबडी नोज हू इज द मूर्तिकार. सगळ्यांना माहिती आहे लालबागचा राजा, पण लालबागचा राजाचे मूर्तिकार कोण आहे. श्रॉफ बिल्डिंगचा जो क्षण असतो, बापरे, गुजबम्स. येस. कारण मी श्रॉफ बिल्डिंगचे पण मनापासून आभार मानतो. तरी जो त्यांचं एक्सप्लेनेशन असतं आणि जे सांगण्याची पद्धत असतात. जय गणेश दादा. जय गणेश. कशा आहेत तुम्ही. आणि सर्वात पहिला प्रश्न की कसं वाटतंय तुम्हाला पॉडकास्टवर येऊन. सर्वात पहिला तर तुझे मनपूर्वक आभार. आणि तू जो हा उपक्रम गाजवतोयस करतोयस त्याला खूप प्रतिसाद आहे, आम्ही स्वतः बघतो.
आणि हा जो तू कन्सेप्ट काढला ना ह्याला म्हणजे हॅट्स ऑफ म्हणायला गेला तरी झालं. आणि ह्या माध्यमातून आज बऱ्याच मंडळांना वाव मिळतं, बऱ्याच मूर्तिकारांना वाव मिळतो. सो इट इज अ गुड प्लॅटफॉर्म. आणि आजच्या तारखेत डिजिटलमध्ये तुला माहिती असं की याची गरजच आहे. आणि तो हा म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी तू आणलाय त्याच्यासाठी खूप आभार तुझे. आणि त्या माध्यमात आज आम्हाला इथे प्रकट केलेस, त्यामुळे सिरियसली इट्स गुड. थँक्यू दादा. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि आपण नक्कीच म्हणजे आणखीन पुढे जाऊ. दादा, सर्वात पहिला प्रश्न, आपल्या मंडळाची सुरुवात कशी झाली? मंडळाची सुरुवात म्हणायला गेलास तर गणेशोत्सव मंडळ म्हटलं की एकत्रीपणा, म्हणजे सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. तर 1966 साली मंडळाचं फाउंडर ज्यांनी बीज रोवलं, सुभाष गावण म्हणून आहेत, त्यांनी ही संकल्पना आणली. त्यावेळेला त्यांचं एकच ध्येय होतं की सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. एकत्र आपण आलो की आपले विचार मांडले जातात, आपण त्याची बॉन्डिंग होते. आणि त्यावेळेला कसं होतं ना की म्हणजे आत्ताही म्हणा किंवा त्यावेळेला म्हणा, की आपण टेन्शन्समध्येच असतो, आपलं आयुष्य हे टेन्शन्समध्येच असतं. तर ते विचार असतात, प्रत्येकाचे आपल्या घडामोडी असतात, आयुष्यातले धावपळ असते. तर त्यातनं वेळ काढायला एक 10 दिवसाचा जो फ्रेम आहे त्याच्यामध्ये आपण तो दगदग, तो ताण, तो त्रास हा सगळा मुक्त असतो. त्यावेळेला फक्त आपलं श्रीचं आगमन, श्रीचं पूजा, त्या आरत्या, तो माहोल, तो जल्लोष, ह्याच्यामध्ये मन रमवून जातं. आणि त्याच्यामध्ये आपले मित्रपरिवार सगळे एकत्र येतात. सो दॅट इज अ गुड कन्सेप्ट. म्हणजे गणेशोत्सव मंडळ हे त्याच्यासाठीच आहे की एकत्रपणे आणण्यासाठी. तर हा विचार त्यांनी सुभाष भाऊंनी आमच्या 1966 साली केला. आणि त्यांनी आपल्या मित्रपरिवारांना घेऊन, तिकडचे सदस्य होते त्यांना घेऊन 1966 साली प्रगती सेवा मंडळ याची स्थापना केली. आणि नावाप्रमाणेच आज आमच्या मंडळाला 59 वर्ष झाली. हे आमचं 60वं वर्ष आहे हिरक महोत्सव. तर नावाप्रमाणे उत्तरात प्रगती चालू आहे. सो त्या प्रकारचा प्रवास आहे. सो त्यावेळेला त्यांनी कार्यक्रम सुरू केले, तो राबवला. आणि म्हणायला गेलं तर एक 25 वर्षापर्यंत त्यांनी खूप उत्तमरित्या सांभाळला. बऱ्याच काही अडचणी होत्या, प्रसंग येतात, त्याला मात करून मंडळ पुढे नेणं, सगळ्या गोष्टी करणं. आणि मंडळ म्हटलं की त्यावेळेला असं काही 100-150 माणसं नव्हती. एक मोजकेच 10-15 जण घेऊन मंडळ उभं करणं आणि ते चालवणं फार मोठी गोष्ट आहे. आणि आज त्यांनी जे केलं त्याच्या वटवृक्षात म्हणतात ना आपण रूपांतर झालंय. त्यालाच बरेच जण आहोत आम्ही आज, त्याच्या नावारूपाने आज आम्ही एकत्र आहोत. आम्हाला कळतं की त्यावेळेची संकल्पना काय होती त्यांची आणि आज त्याचा रिझल्ट काय आहे. सो त्याच्यानंतर मग 25 वर्षानंतर त्याचे अनिल गावंड आहेत, त्याचे सहकारी आहेत, त्यांनी मग हे मंडळ चालू आहे 25 वर्ष. आणि 2018 साली आमच्या हातात आलं. मग त्यावेळेला आता मी आहे, जे अध्यक्ष साहेब आहेत विश्वास निमकर, योगेश गवस आहेत खजिनदार. सो आता आम्ही नवीन पिढीला घेऊन चालू तर खूप मजा येते. आणि असं वाटतं की आपण काहीतरी चांगलं समाजकार्य करतोय. ह्याच्यामध्ये बरेच काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, बऱ्याच काही गोष्टीचा अनुभव मिळतो आणि जो आपण आयुष्यामध्ये सुद्धा वापरू शकतो. आणि ही खूप चांगली संकल्पना आहे. सो म्हणजे ह्या प्रकारे आमच्या सुरुवात झाली. आणि दादा, आपल्या मंडळाची मेन अट्रॅक्शन म्हणजे युनिक आयडल्स, भव्य आकर्षित आयडल्स. तर त्यामागचा इतिहास आम्हाला सांगा की प्रगती सेवा मंडल्स इज नोन फॉर इट्स हिस्टॉरिक आयडल्स, लाईक ह्यूज युनिक आयडल्स. त्यामागचा आम्हाला इतिहास सांगा. आता बघायला गेलं तर ज्या वेळेला सुभाष भाऊंनी सुरू केलं होतं मंडळ, त्यावेळेला त्यांची एकच संकल्पना होती की एकत्रपणे यायचं आणि आपल्याला हा सण साजरा करायचा. त्यानंतर जसजसा काळ पुढे जातो, जसजशी एखादी पिढी दुसऱ्या पिढीकडे येते, तर त्यांच्या नवीन संकल्पना येतात, त्यांच्या काही गोष्टी असतात. मग आपण काय नवीन करायचं. म्हणजे आधीचं बघितलं काळ तर तो चलचित्रांमध्ये जास्त करून फेमस होतं. म्हणजे गणपतीची मूर्ती आल्यानंतर त्या चलचित्र आले की ती चलचित्र बघण्यासाठी आपले भाविक सगळे जायचे की ते चलचित्र छान आहे, ते उत्तम दिखावा केला आहे, ते बघण्यासाठी तो भाविकांचा म्हणजे जाण्याचा त्यांचा रोष होता. आता त्याच्यानंतर जो काळ आला त्याच्यानंतर मग त्या पिढीने विचार केला की नाही, आता आपल्याकडे काहीतरी नवीन करायला पाहिजे. नावात प्रगती आहे म्हटलं ते प्रगतीचं काहीतरी पाहिजेच. सो तो प्रगती कशी करायची, मग आपण उंच मूर्ती आणायला सुरुवात करायची. मग त्या हिशोबाने मग उंच मूर्ती आणण्याचं सुरुवात केलं आणि मग ती भाविकांना पण आवडायला लागली. आता त्यावेळेला जर म्हणायला गेलं पहिल्यांदा ज्यांनी चालू केलं तेव्हा आमचे कसं SK पोळेकर हे सर्वात आमचे पहिले मूर्तिकार, त्यांनी मूर्ती आमच्या बनवण्यास सुरुवात केली. मग त्याच्यानंतर रमेश रावळे साहेब त्यांनी घेतल्या. मग मोठ्या मूर्त्यांमध्ये जर बघायला गेलं मग भागवे बंधू आहेत, त्यांनी सुरुवात केली. मग त्याच्यानंतर विजय साहेब आहे, राजू खातू आहेत म्हणजे राजन खातू ते होते, मग सतीश आहे. ह्या प्रकारची सगळी आमची म्हणतात ना चलरचना तशी होती. तर उंच मूर्त्या आणायच्या पण त्या सुबक आणायच्या, उत्तमरित्या आणायच्या, बॅलन्सिंग करायचं. सो त्या प्रकारचा हा काळ आणि त्या हिशोबाने आमच्या आकर्षक मूर्त्या ठरत गेल्या. तर दादा,
जर आपल्याला एखादी मूर्ती म्हणजे एक आपण वन टोन सिंगल टोन मूर्ती आपण बघितलेली, तर त्यामागची स्टोरी सांगा ना सगळ्यांना, की सिंगल टोन मूर्ती आणण्यामागचं म्हणजे कसं असतं, ते रिस्की पण असतं, की इफ यू आर प्लॅनिंग आणि मूर्तिकाराशी जे कॉर्डिनेशन असतं की आपल्याला सिंगल टोनची मूर्ती पाहिजे, तर हे रिस्की असतं. बट हे त्यामागची स्टोरी सांगा तुम्ही. आता सिंगल टोनच्या मूर्त्या म्हणाल्या तर आमच्या मंडळामध्ये 3 वेळा झालं. एक जी झाली ती खूप लहान मूर्ती होती, म्हणजे त्यावेळेला तिरुपतीची आम्ही मूर्ती आणली होती आपलं रावळे साहेबांकडे. तेव्हा रावळे सरांनी आम्हाला ती 1 टोन तिरुपतीची मूर्ती दिली. त्याच्यानंतर मग आम्ही सिद्धिविनायकाचं गणपती आहे त्याचं केलं. पण जेव्हा आमची सिंगल टोन जी भव्य दिव्य आहे सगळ्यांना जे माहिती आहे, स्वस्तिकवर येस, ती खूप फेमस झाली म्हणायला गेलं तर. एक कॅलेंडर पीस झालं. त्याची मागची स्टोरी म्हणजे असं म्हणायला गेलं ना, बघायला गेलं तर 22ला आम्ही ती मूर्ती आणली, पण 20 आणि 21चा काळ होता तो करोनाचा काळ होता. आणि त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की सगळ्यांची कनेक्टिव्हिटी तुटली होती, म्हणजे कम्युनिकेशन्स गॅप खूप आले होते. आणि 22ला सर्व निर्बंध सरकारने उठवले आणि त्यांना परमिशन्स मिळाल्या, मग उंच मूर्ती आणायचा विचार केला. पण आता आणायच्या सगळे मूर्त्या आता म्हणजे एवढं खात्री होती की सगळे मंडळ आपल्या तऱ्हेने प्रयत्न करणारच आहेत. मग आपल्या मंडळाकडनं काय प्रयत्न झाले पाहिजे, तर त्यावेळेला आम्ही विचार केला की स्वस्तिकवरती मूर्ती करूया. मग सतीश दादांकडे गेलो होतो, सतीश दादांशी बोललो वगैरे आणि सांगितलं की आपल्याला करायचं आहे, स्वस्तिकवरती आपण मूर्ती करूया आणि पण आपल्याला सिंगल टोनमध्ये घ्यायची, काहीतरी नवीन म्हणजे असं झालं. त्यांनी पण सांगितलं की ठीक आहे, उत्तम आहे विचार, आपण करूया. मग त्यांनी आम्हाला थोडी कल्पना दिली की स्वस्तिकवरती उभं नको, आपण स्वस्तिकला थोडा टिल्ट करूया आणि त्याच्यामधून आपण त्या भव्य जव्य रूप देऊया. मग ते म्हणाले की तुम्हाला कसं करायचं आहे, मला की विठ्ठलाचं रूप आपण आणतो. मग त्यांनी आम्ही विचार करून मग विठ्ठल आणि विष्णू असं दोन्ही रूपांमध्ये आपण कसं आणू शकतो हा एक विचार केला. करेक्ट. आणि त्या विचाराला त्यांनी पूर्णपणे भाव दिला आणि एवढी सुबक मूर्ती झाली तर आम्हाला पण कळलं नाही. ती कलाकृती उत्तमरित्या झाली आणि जेव्हा म्हणजे मंडपातला ती बाहेर आली आगमनाच्या वेळेला आणि जेव्हा ती सूर्यप्रकाशात झाली अक्षरशः डोळे रिपून पाहणं झालं. आणि त्याची तुम्ही क्लिप पण बघाल, विसर्जनाची क्लिपसुद्धा खूप व्हायरल झाली होती. आणि नंतर मग नेक्स्ट इयरला बऱ्याच मंडळांनी त्याची पुनरावृत्ती केली ॲज इट इज, म्हणजे तेवढ्या उंचीची नाही पण कमी, म्हणजे प्रत्येकाला एक असं ना की ही खूप छान झाली आहे. करेक्ट. सो आम्हाला पण खूप बरं वाटत होतं की बरेच मंडळांनी 12 फुटामध्ये 13 फूटपर्यंत त्यांनी ती सेम ॲज इट इज घेतली, काही चेंजेस नाही. एक फक्त होतं कुठलं तरी मंडळ त्यांनी त्याच्यावरती पृथ्वी गेली होती, पण बाकी सगळं सेम. तर आम्हाला पण असं वाटतं की यार आपण जे केलंय, जे भाविकांना दिलंय आणि भाविकांनी पण आत्मसात केलंय, त्याच्याबरोबर मंडळ सुद्धा घेतंय. सो आपल्याला पण कुठेतरी बरं वाटतं आणि आपण जे काम करतो, जी मेहनत करतो त्याला पण कुठेतरी दाद मिळते, ही याच प्रकारे मिळते. सो त्यामुळे ती गाजली होती आणि तो एक रिस्क फॅक्टर होता पण सक्सेस झाला. आणि त्यावेळेला मला एक अजूनही सांगायची इच्छा आहे, सतीश दादा होता ते म्हणाले होते की डोंट वरी अंकुश, हा ना कॅलेंडर पीस बनेल तुमचा. आणि त्याच्या म्हणजे वर्डिंग प्रमाणे कॅलेंडर पीस झाला ना. आणि खरंच म्हणजे आम्ही पण गिरगावात होतो आणि जे तुम्ही बोलतायत की विसर्जनचे क्लिप्स आणि फोटोज, ते एव्हरी इयर म्हणजे प्रगती सेवा मंडळचे फोटोज आणि क्लिप्स विसर्जनचे खूप व्हायरल जातात, आगमन आणि विसर्जन दोन्ही वेळी. तर आम्हाला पण ती मूर्ती खूप आवडलेली. तर आता प्रश्न असा आहे की प्रगती सेवा मंडळ हे नाव आपलं होतं आणि आता 2 वर्षापूर्वी तुम्ही एक चेंज केलंय, आराध्या प्रगती सेवा मंडळ केलंय. तर लोकांना असा प्रश्न आहे आणि मला पण असा प्रश्न आहे की हे नाव चेंज करण्यामागचं कारण काय आहे? मला 100% खात्री होती की तू हा प्रश्न विचारणार, कारण की बऱ्याच जणांच्या मनात अजूनही तो संभ्रम आहे की प्रगती सेवा मंडळ की आराध्य प्रगती सेवा मंडळ. हे बऱ्याच जणांना असं वाटतं, पण ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं ना, नाव अजिबात चेंज झालेलं नाही. नाव प्रगती सेवा मंडळच आहे. त्याच्या पुढे सुरुवातीला आराध्य लागलंय, ते कोणी नोटीसच नाही केलं. आराध्य म्हणजे काय? आराध्य हे श्रीचं नाव आहे. म्हणजे कुठे पण जेव्हा सुरुवात करतात तेव्हा आराध्य येतं. ओके, आपण आराध्य म्हणतो. आणि आम्ही लहानपणात असतो तर आम्हाला असं वाटतं की आमचा माटुंग्याचा आराध्य हाच आहे. आणि आराध्य करण्यामागे दुसरं कारण असं, म्हणजे प्रत्येकाचा लोगो असतो तसं एक बोधचिन्ह आहे. तुम्ही आत्ताच्या काळात जर बघितलं ना, तुम्ही जर आमचा लोगो बघितलात व्यवस्थित, बोधचिन्ह बघितलं तर त्यामध्ये गणपतीचा आकार आहे आणि बाजूला 9 सूर्यकिरण आहेत. गणपतीचा आकार म्हणजे काय, तर परंपरा, संस्कृती, विचारधारणा. आणि बाजूला जे 9 वारे आहेत ना, ते आहेत तुमचं पंचमहाभूत आणि 4 वेद. ह्याचं पूर्ण संभ्रम आहे की त्यातनं हा आराध्य येतोय. आणि हा नवीन पिढीला आम्ही प्रदान करणार आहोत की त्यांना ही जाणीव असायला पाहिजे. ते जेव्हा ती पिढी पुढच्या पिढीला जाईल तर ते संस्कृती, परंपरा ह्या सगळ्या जोपासल्या जातील. त्या अनुषंगाने आराध्य नाव ठेवलं.
आणि आराध्य जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या मुखातनं श्रीचं नाव निघतं. सो तुमच्या पुण्याईला पण कुठेतरी वारसा आहे. सो त्या अनुषंगाने सगळ्यांनी विचार करून आम्ही आराध्य प्रगती सेवा मंडळ हे नाव ठेवलं आणि माटुंग्याचं आराध्य म्हणून आता गाजतंय. नाही, हे नक्की म्हणजे हे क्लॅरिफाय करणं खूप गरजेचं होतं, कारण सगळे बोलतात ना, मी पण कॉमेंट सेक्शन वगैरे आम्ही वाचतो आणि आम्हाला पण कधी कधी प्रश्न पडतो की अचानक नाव चेंज का झाला, म्हणजे त्यामागचं कारण काय. तर थँक्यू फॉर क्लॅरिफिकेशन. दादा, आपल्या मंडळात पोचायचं कसं, म्हणजे इफ समबडी हॅज टू रीच आराध्य प्रगती सेवा मंडळ इन गणेशोत्सव टाइम, हाऊ टू रीच आराध्य प्रगती सेवा मंडळ? आता आराध्य प्रगती सेवा मंडळ हे माटुंग्यामध्ये आहे. माटुंग्यामध्ये ॲक्च्युली प्रख्यात आमचं मरुबाई गावदेवी मंदिर आहे, ज्याचे 400 वर्ष जुना इतिहास आहे आणि त्या नावामुळेच माटुंगा नाव मिळालं आहे. तर सेंट्रल माटुंगावरून ते आलं की महेश्वर उद्यान एक फेमस ठिकाण आहे, उत्तम नावाचं ठिकाण आहे. तिथून म्हणजे माटुंगा सेंट्रल माटुंगावरून आलं तर 5 मिनिटावरती आहे. आणि किंग सर्कल म्हणून हार्बल स्टेशन आहे, तिकडनं तुमचं एक 2 ते 3 मिनिटाचा रीच आहे. आणि सर्वात असं म्हणजे ओळखीचं जर बघायला गेलं एकदमच प्राख्याने, तर GSBचा गणपती तिथून 200 मीटर अंतरावरती आहे. सो तिथे पोहोचण्यासाठी कुठे त्रास होणारच नाही, कारण की प्रख्यात ठिकाणीच आपलं मंडळ स्थापन आहे. तर हे रील आम्ही करणार आहे, जे भाविकांना प्रगती सेवा मंडळ हे कुठे आहे, ॲड्रेस जे पण आहे, तर ही रील आम्ही टाकणार आहे. ही रील सेव्ह करा, शेअर करा आणि गणेशोत्सव काळात म्हणजे 10 दिवसात नक्कीच प्रगती सेवा मंडळला व्हिजिट करा. दादा, मंडळ हे सोशल ॲक्टिव्हिटीज खूप करतात, तर आपला मंडळ जे आहे ते गणेशोत्सव गेल्यावर वर्षभरात काय काय सोशल ॲक्टिव्हिटीज करतात? आता मंडळ ॲक्च्युली कसं आहे ना, की प्रगती सेवा मंडळ म्हटलंस किंवा आराध्य प्रगती सेवा मंडळ म्हटलंस तरी आता आमचं कसं असतं की तुमचं वर्षभर आहे ना, तुम्ही बघितलं गणपती विसर्जन झालं की तुमच्याकडे ना फेसबुकला ना भाविकांची कमेंट चालू होत्या 364 दिवस बाकी. तुम्ही नोटीस केलं असेल. प्रामुख्याने तुझ्याकडे तर जास्त असेल, कारण तुम्हाला तर तुम्ही डिजिटल वर्ल्डमध्ये राहा. सो आमचं वर्षभर कनेक्टिव्हिटी असतेच. तर त्याच्यामध्ये सामाजिक कार्य तर करणं भागच आहे, कारण की जिथपर्यंत आपण सामाजिक कार्याला हात नाही लावत तिथपर्यंत आपण त्या गोष्टींना पूर्णपणे रूप नाही देऊ शकत. सो आमचं फॅमिली गेट टुगेदर असं ते होतं. मग रक्तदान शिबिर आहे, गरजू मुलांना शिक्षण वया पुस्तकं आहेत ते दिलं जातं. NGOलाच आम्ही डोनेशन्स देतो. वेस्ट मॅनेजमेंटचं आहे जे पर्यावरणपूरक आहे, त्याच्या माहिती आम्ही सगळ्यांना कळून जातो. आणि ह्याच्यानंतर अजून किती उपक्रम आपल्याला गाजवता किंवा वाढवता येतील त्याच्यावरती पण आमचा भर चालू. सो वर्षभर हे आमचं सगळं कार्यक्रम आणि कनेक्टिव्हिटी चालूच असते. ते कार्य त्याच माध्यमातून आपण एकत्र येतो. म्हणजे मंडळाचं मी स्लोगन म्हणा ना, उत्सव गणरायाच्या 16 एकजुटीचं, हे आमचं स्लोगन आहे. सो त्याच्यासाठीच आहे की त्या गोष्टींनी म्हणजे नुसतं गणपतीसाठी नव्हे, तर तुम्ही ह्या कार्यासाठी जेव्हा याल तेव्हा आपण एकत्र येऊ. आपल्याला आपल्याच गोष्टींचे वाद संवाद जे काही आहेत ते निर्माण होतील. आपल्याला कळेल आपल्याला काय मांडायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे आणि त्याच्यातनं आपण समाजकार्य किती करू शकतो ते महत्त्वाचं आहे. म्हणजे राजकारण न करता समाजकारण केलेलं नेहमी उत्तम. आणि कसं आहे ना की गिव्हिंग बॅक टू द सोसायटी इज ऑलवेज सजेस्टेड, कारण कसं आहे की हा एक सार्वजनिक सण आहे जे आपण सुरुवात केली आहे. येस. तर गिव्हिंग बॅक टू द सोसायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ह्याच माध्यमातून मी पण सर्वांना विनंती करतो, जे पण मंडळ आहेत त्यांच्या लेवलवर जे काही त्यांना समाजकार्य करण्याचा म्हणजे ऑपॉर्च्युनिटी तुम्ही काढा, शोधा आणि समाजकार्य वर्षभर एक छोटा पण समाजकार्य इज इम्पॅक्टफुल, तर हे तुम्ही स्टार्ट करा. दादा, आता सर्वात इम्पॉर्टंट प्रश्न म्हणजे एक गणेशोत्सव मंडळचा एक खूप मोठा भाग म्हणजे फंडिंग. तर हे तुम्ही कसं मॅनेज करता एक एरियामध्ये, कारण आता आम्ही बघतोय की प्रत्येक एरियामध्ये गणेशोत्सव हा सण हे खूप मोठ्या प्रमाणे वाढत चाललेलं आहे. तर या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही फंडिंग कसं मॅनेज करता आणि व्हॉट आर युअर रिसोर्सेस ऑफ फंडिंग? सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, जो मला असं वाटतं की माझ्यासाठी असं नाही तर सर्व मंडळासाठी असेल. कारण फंड असेल तरच तुम्ही सगळे कार्यक्रम राबवू शकता, सगळ्या काही गोष्टी करू शकता. अदरवाईज तुम्ही तिथपर्यंत पोहोचूच शकत ना. आणि फंडिंग म्हटलं ना तर जे 3 महत्त्वाचे पिलर असतात ना, त्यांना तारेवरची नेहमी कसरत करावी लागते की आपल्याला कसं मॅनेज करायचं आहे. कारण की सगळ्या सदस्यांच्या म्हणा, सगळ्या भाविकांच्या म्हणा अपेक्षा खूप असतात, पण त्या अपेक्षा कितपत पूर्ण करू शकतो आणि त्या कशा पूर्ण करायच्या यासाठी लागतो फंड. आणि जेव्हा आमचं मंडळ सुरू झालं होतं त्यावेळेला कसं होतं 66 किंवा म्हणजे त्याच वेळेचा काळ जो होता त्यावेळेला तुमचं डोनेशन्स आहे, म्हणजे पावती पुस्तक असेल तर पावतीचे डोनेशन्स यायचे, स्वतःचं आपण करायचं. त्याच्यावरती आपलं गणपतीची वर्गणी वगैरे चालत होती आणि त्याच्यावरनं मग
आपले गणेशोत्सव व्हायचे. मग जिथे काही शॉर्टफॉल पडेल तिकडे आपले सदस्य पैसे टाकून ते पूर्णपणे बॅलन्स करून गणपतीचा उत्सव. आणि त्यावेळेला कसं उत्सव हा एक कन्सेप्ट होता. बाकी त्यांच्या मनात म्हणजे असं पुढच्या वर्षी काय असेल किंवा काय बॅलन्स हा त्यावेळेला म्हणजे एवढा विचारधारणा नव्हती. आज काय चाललंय ते बघा आणि एकत्र येऊ कसं, म्हणजे ही त्यांची त्यावेळेची विचार. करेक्ट. त्याच्यानंतरची जी पिढी आली त्यांनी विचार केला की यार वर्गणी आपल्याला नको म्हणून आपण वर्गणी कॅन्सल करूया. म्हणजे अच्छा. हा, म्हणून वर्गणी न घेण्याचा निर्णय त्यावेळेला घेतला गेला. आणि तिथून आम्ही आजपर्यंत म्हणजे मला वाटतं 1990 पासून ती आज 2025 पर्यंत आम्ही वर्गणी घेतलेली नाही. आम्ही कोणाकडे पावती पुस्तक घेऊन वर्गणीसाठी जात नाही. अच्छा. येस, आम्ही स्वतःहून सेल्फ कॉन्ट्रीब्युशन्स काढतो आणि त्या माध्यमातून आम्ही विचार करतो की आपण अजून काय करायला पाहिजे. मग सोबीनूर आहे, स्मरणिका आहे, स्मरणिकाच्या ॲड मार्फत आपण पैसे जमा करतो. पण तिथून पण एक बॅलन्स, नॉर्मल बॅलन्स होतो. म्हणजे शेवटी कसरती करावी लागते. मग त्याच्यानंतर काय करायला पाहिजे. मग सर्वात पहिला 94 साली आमच्याकडे पहिला बॅनर आला जेंटलमॅनचं. आणि मग तिकडनं आम्हाला ॲडव्हर्टायझिंगचे गेट काय असतात तेव्हा ते कसे मिळाले पाहिजे, तिथून आमचा प्रवास सुरू झाला. आणि मग आता ॲडव्हर्टायझिंग गेट तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यावरती सगळे धावपळ असते. कारण की बेसिकली ॲडव्हर्टायझिंग हा पार्ट असा आहे किंवा त्याची ॲड मिळवणं असा प्रॉब्लेम्स आहे की जिथे जास्त फुटफॉल असतो तिथे ॲड एजन्सी जास्त प्रमाणात देण्याचा प्रयत्न करते. सो बाकीचे जे मंडळ ज्याच्याकडे ॲक्च्युली फुटफॉल कमी आहे, म्हणजे फुटफॉल कमी काय तर ती माध्यमातून पोहोचू शकत नाही, आत्तापर्यंत गेला नाही. आज तुमच्यासारखे जे प्रखत आहेत डिजिटल मीडिया की त्या आम्ही म्हटलं म्हणून तर मला म्हणालो सुरुवातीला आभार मानले. कारणच ते होतं की आज त्याच्यापर्यंत आम्ही मंडळापर्यंत एक भाविकांपर्यंत पोहोचतोय. ह्या माध्यमातून आम्ही ॲड एजन्सीपर्यंत पण पोहोचू. सो ॲड एजन्सींना पण कळतं की बाबा इथे पण आहे, इथे पण ह्यांच्याकडे आकर्षक मूर्त्या आहेत, तर तिथपर्यंत पण आपण देऊ शकतो. तेवढा अमाऊंट नाही, कमी अमाऊंट, ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या मॅनेजेबल असतात. सो त्या प्रकारे आम्ही प्रयत्न करू आणि ह्या थ्रूनी आम्ही फंडिंग जमा करू आम्ही आमचा गणेशोत्सव साजरा करतो. पण वर्गणी हा प्रकार घेत नाही. हे खूप मोठी गोष्ट आहे आणि थोडीशी शॉकिंग पण गोष्ट आहे की तुम्ही वर्गणी न करता पण एवढा मोठ्या स्केलवर उत्सव साजरा करताय. तर इट इज अन इन्स्पायरिंग थिंग फॉर एव्हरीबडी. 1 मिनिट, म्हणजे सॉरी टू इंटरप्ट यू, पण ह्याच्यासाठी मी माझ्या सर्व मंडळाचे जेवढे सदस्य त्यांचे खरोखर मनापासून आभार मानेन की ते लोक एवढे मेहनत करतात आणि जे आम्हाला ॲड एजन्सी मार्फत जे मदत करतात त्यांचे पण आभार मान की त्यांच्याशिवाय हे शक्य नाही. जे कितीही मोठा माणूस असला एकटा तरी तो ह्या टीमवर्कशिवाय किंवा त्यांच्या सपोर्टशिवाय हे सगळं कार्य करू शकतो. सो मी त्यांचे पण आभार मानतो. नाही, 100%, कारण टीम वर्क इज ड्रीम वर्क. येस दादा, आता सर्वात डेलिकेट किंवा तुम्ही कॉन्ट्रोवर्शियल मुद्दा म्हणू शकता की मंडळाचं राजकारण. कारण ऑफकोर्स तुम्ही पण एक मंडळाला लीड करतायत आणि तुम्हाला पण ऐकायला पण येत असेल आणि दिसत पण असेल की मंडळात राजकारण होतं, हा प्रकार आहे. तुमचं काय मत आहे त्यावर? बघ, थँक्स टू म्हणजे टचवूड की आमच्याकडे राजकारण आहे. पण मी तुला एक सांगेन, आता हा माझा वैयक्तिक म्हणजे म्हणतात विचार झाला किंवा बाकीच्या ना की पॉलिटिक्स किंवा राजकारण हा शब्द आहे ना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासाठी नाही आहे. म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये पॉलिटिक्स किंवा राजकारण होतच नाही. इथे मतभेद असतील, मतभेद असतात आणि असायला पाहिजे. कारण की जेव्हा मतभेद येतात तेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला काय करायचं आहे. ते मतभेद चांगल्यासाठी असतात. म्हणजे एकाचं मत मांडलं गेलं आणि ते नाही झालं तर तो असं राग धरून बसत नाही, तो शेवटी कार्य करत आहे. आणि हा जो उत्सव आहे ना हा श्रींचा आणि हा सगळेजण मनापासून करतात. तर त्यावेळेला तो असा राग नाही, ते त्याला कळतं हे मत नाही आहे. कारण की जे कोणी पदावरती असतात ना त्याला सगळ्यांची मतं घ्यायची असतात, सगळीच मतं तो परिपूर्ण करू शकत नाहीत. सो त्यावेळेला त्याला विचार करावा लागतो की आपण आत्ता काय करू शकतो, ह्याची मतं ती आपण कधी मांडू शकतो किंवा त्याच्यावरती विचार कधी करू शकतो, सगळ्याचा आढावा घ्यावा लागतो. कारण आधी कसं होतं की आपण केलं तरी एवढं पसरत नव्हतं. आज तुम्ही कुठलीही एखादी गोष्ट चुकीची केली की ती लगेच व्हायरल होते. म्हणजे तुम्ही चांगल्या माध्यमातून सुद्धा प्रसिद्ध होऊ शकता आणि तुम्ही दुसऱ्या माध्यमातून सुद्धा प्रसिद्ध होऊ शकता. सो त्यावेळेला हे मतभेद असतात आणि मला वाटतं मतभेद असल्यावरती चांगलंच आहे, आपल्या मंडळासाठी खूप फायदेकारक असतं. आणि आपल्याला प्रगती कशी करायची नावाप्रमाणे तसं आपल्याला कळतं आणि बाटून घ्या त्याच्यातच इम्पॉर्टन्स आहे. तर दादा, आता स्केचेसवर येऊया की आपली जेव्हा मूर्ती ठरते, ठीक आहे, तर एक प्रोसेस असतो की मूर्तिकार डिसाइड्स द स्केच और मंडळ डिसाइड. एक्झॅक्ट. तर आपली काय प्रोसेस आहे, म्हणजे स्केच कसं तुम्ही ठरवता, मूर्तिकाराशी कॉर्डिनेशन कसं असतो, स्केच आर्टिस्ट वेगळा असतो की तुम्ही कॉन्सेप्ट देता, हे सगळ्यांना सांगा.
अच्छा, सर्वप्रथम तर आम्ही जेव्हा आपलं श्रींचं विसर्जन होतं त्याच्यानंतर तर 1 महिना आपला विचार सुरू होतो की आपण कसं करायचं काय, आणि त्यावेळेला आपलं सगळ्यांचं कनेक्टिव्हिटी चालूच असते की आपल्याला सामाजिक कार्य पण करायचं, जसं मागे म्हणालो, आणि मग आपल्याला तो पुढच्या वर्षी काय आणायचं. मग ते एक 6 महिन्यापर्यंत आमचं जेव्हा डिस्कशन्स वगैरे होतं, म्हणजे संवाद वगैरे होतात, त्याच्यानंतर मग 1 मार्चपर्यंत आमचं ठरतं की आपल्याला ह्या प्रकारे आणायचे. मग त्याचं कन्सेप्ट काय आहे किंवा कसं आहे त्या प्रकारे आम्ही विचार करून एकमताने ठरवून मग आपण पुढे जातो. पण त्या मग त्याच्यानंतर आपण विचार करतो की मूर्तिकार कोण असायला पाहिजे, तो कसा वाव देईल. कारण बघितलं असेल तुम्ही की आम्ही 10 ठिकाणी म्हणजे मूर्तिकारांकडे जातात, जे आहे त्यांच्याकडे कॉन्स्टंटली जातो, आणि मग तिथेच आम्ही वर्क करतो की आपण कसं त्याला रिझल्ट देऊ शकतो. सो त्या प्रकारे असतं. आणि स्केच म्हणाल तर आम्ही स्केच रिव्हील कधीच करत नाही किंवा स्केच कधीच कोणाला दाखवत नाही. त्याचं कारण काय, म्हणजे माफ करा की मला हा नाही करता येणार. त्याचं कारण असं आहे की मंडळाकडे म्हणजे आराध्याच्याकडे बघण्याचे आहे ना, प्रत्येकाचा एक दृष्टिकोन आहे की ह्याने काय करतायत. कारण की स्केच नसल्यामुळे त्यांना ना ती उत्सुकता असते. करेक्ट. आणि जेव्हा ती आगमनाला मंडपातनं बाहेर येते ना, तेव्हा त्यांना ते भव्य रूप दिसतं. तुम्ही आधी स्केच रिव्ह्यू केलं तर काय होतं की त्यांना कळतं की काय आहे, तो कन्सेप्ट कळतो. कन्सेप्ट कळणं महत्वाचं नसतं, पण जेव्हा ते चित्रकिरण पण केलं असतं त्याच्यात पण काही फरक होतात. जेव्हा आपण करत असतो, ती मूर्ती घडत असते, श्रीची मूर्ती जेव्हा घडत असते, त्यात फरक व्हायला सुरुवात होते की आपण असं नाही, थोडंसं चेंज करायला पाहिजे. कारण की एक्झॅक्टली तसंच्या तसं येणं फार क्वचित आहे. पण आमच्यामध्ये तो युनिक प्रकार आहे की थोडंसं आपण चेंजेस केलं तर म्हणजे त्याच्या जेव्हा आपण एखादी घडत असते तेव्हा त्याला आकार देणं आणि स्वरूप देणं त्यात मजा वेगळी असते. सो आम्ही त्यावेळेला करतो. पण त्या माध्यमातून आज मी तुला एक सांगेन की आम्ही स्केच रिव्हील नाही करत, पण आम्ही यावर्षीपासून आमच्या टी-शर्ट्स सुरू करणार. तर मी सर्व भाविकांना सांगेन की आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्या. आमचा 60वा हिरक महोत्सव, तर त्या माध्यमातून आम्ही तुला करेन. नक्कीच ही रील पण आम्ही शेअर करू. जे भाविकांना टी शर्ट्स पाहिजे, कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्ही DM करू शकता, किंवा जे पण कॉन्टॅक्ट स्क्रीनवर किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला दिसेल त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि टी शर्टची बुकिंग नक्कीच सुरू करा. दादा, स्केच तर ऑफकोर्स तुम्ही सांगितलं की रिव्हील आपण नाही करू शकत, बट एक थोडंसं भाविकांना आमच्या एक्सक्लुझिव्ह तुम्ही जर थीमची हिंट दिली तर थोडं बरं होईल. नक्की 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 म्हणजे थोडंफार तरी कळलं. हे एकदमच असेल तर कोणी येणार म्हणजे भाविक म्हणतील अरे हे असं काय, म्हणजे आम्हाला काही समजा असं काही नाहीये. आता नावामध्ये तुला सांगितलं की माटुंग्याचा आराध्य आहेच, तो आराध्य. तर आम्ही असा विचार केला की आता आपण 60वा हिरक आहे, 59 वर्षांचा प्रवास तर झालेला आहे, आता 60 हिरक महोत्सव आहे. आणि मला असं वाटतं की मी खूप भाग्यशाली आहे की मी नवीन पिढीबरोबर काम करतो आणि त्यावर मला जुन्यांची पण साथ आहे. सो मला बरंच काही शिकायला मिळतं, जुन्यांचा अनुभव मिळतो, नवीनचं डिजिटल मीडिया आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत ती शिकायला मिळतात. सो आपण काय देऊ शकतो. आणि जसं मी तुला म्हणालो की उत्तम बोधचिन्ह आमचं आहे की सांस्कृतिक परंपरा सगळ्या गोष्टी आहेत, तर आपण ह्या वर्षापासूनच त्याची सुरुवात करूया. आपण आपल्या येणाऱ्या पिढीला सगळं सांगायची सुरुवात करूया. सो आम्ही असा विचार केला की माटुंग्याच्या आराध्याने आपल्या महाराष्ट्राचं जे आराध्य दैवत आहे ते छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत, आणि ते बघण्यासाठी सर्व भाविकांनी यावं ही आमची सदिच्छा. वाव, गुजबम्स, लिटरली गुजबम्स आहे. आणि नक्कीच वी ऑल आर एक्सायटेड दादा टू विटनेस द आयकॉनिक आयडल दिस इयर एज वेल. धन्यवाद. आणि दादा, आता तुम्ही थीम सांगितली तर लोकांना हे पण उत्सुकता असेल की आराध्य प्रगती सेवा मंडळ यांचं आगमन कधी असेल आणि कुठून असेल. आमच्या आराध्य प्रगती सेवा मंडळ यांचं जे आगमन आहे ते 6 सप्टेंबर 2026 हे लालबाग इथून 11:30 वाजता, सकाळी 11:30 वाजता आगमनाची सुरुवात होईल. सगळ्या भाविकांना नम्र विनंती की 6 सप्टेंबर 11 वाजता आयकॉनिक आयडल ऑफ दिस इयर प्रगती सेवा मंडळ, आराध्य प्रगती सेवा मंडळ. तर सगळ्यांनी या, आपण तिकडे भेटू, चांगले फोटोज व्हिडिओज काढू आणि एक एक्सपिरियन्स पण घेऊ की यावर्षी जे थीम दादांनी सांगितली आहे तर ती कशी असेल आणि तिकडे बघू आपण. तर नक्कीच भेटा 6 सप्टेंबरला. तर दादा, सर्वांना प्रश्न पडलेलाच आहे की यंदाचा आराध्य प्रगती सेवा मंडळ यांचा मूर्तिकार कोण असेल, कारण आम्ही सोशल मीडियावर बघतो की मूर्तिकार चेंज होणार. तर आम्हा सर्वांना सांगा, माझा गणेशा फॅमिलीला एक्सक्लुझिव्ह न्यूज, की यंदाचा आराध्य प्रगती सेवा मंडळाचा मूर्तिकार कोण असेल.
तुझ्या स्टुडिओमध्ये आल्यावर जसा तुला प्रश्न पडला तसा सर्वांनाच प्रश्न पडलेला आहे की कसं असणार आणि काय असणार. पण तुला पण माहिती आहे की आमचा ह्या वर्षी 60 वर्ष आहे, 60 दशकांचा प्रवास आहे. आणि ज्या मूर्तिकारांनी आम्हाला घडवलं, आमच्या मंडळाला घडवलं, त्यांनी आम्हाला एक एक सुबक उत्तमरित्या मूर्त्या दिल्या. आणि त्यांनी कधी आमच्याकडे मंडळ म्हणून बघितलंच नाही, कारण की आमच्या मंडळाचे कार्यकर्ते पण होते ते त्यांच्यावर असायचे. कुलदीप पाटणकर म्हण, उमेश गावण म्हणजे आता नाही आहेत, संकेत आहे, अनिल गावणचे, ते त्यांच्याबरोबरच असे. त्यामुळे त्यांनी कधी मंडळ म्हणून आम्हाला बघितलं नव्हतं. सो त्यांचाच वारसा म्हणून तीच मूर्तीला उजाळा आणि तोच फेस आणि तोच चेहरा आम्ही यावर्षी आणण्याचा प्रयत्न केला. सो यावर्षी विजय खातूंची मुलगी रेश्मा खातू यांच्याकडे आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच आमची यावर्षी श्रींची मूर्ती घडवणार आहोत. आणि खूप एक्सायटेड आहे. हे न्यूज तुम्ही दिली हे मला तर शॉक लागलाच, बट ते जे ऐकणार आहे त्यांना पण खूप भरपूर शॉक बसणार आहे. कारण जसं तुम्ही बोललात की प्रगती सेवा मंडळ इज नोन फॉर आयडल्स, गुड युनिक आयडल्स. आणि खातू साहेबांनी प्रमाणे ज्या प्रकारे तुमची मूर्ती घडवलेत, आय एम ऑल्सो एक्सायटेड. लेट्स होप फॉर द बेस्ट. तर दादा, मंडळाची काही अनहड किस्से सगळ्यांना सांगायचे कोणालाच माहिती नाही आहे. म्हणजे बघायला गेलं तर आमच्या मंडळाचा असं अनहड किस्सा असं काही आहे नाही, पण त्याच्यामध्ये एक आहे की ज्यामुळे जे ॲक्च्युली अजूनपर्यंत कोणाला माहिती नाही. आमची एक ओमवरची मूर्ती आहे जी खूप सुबक होती, ओमची मूर्ती. आणि जेव्हा ती मंडपात म्हणजे आगमनाची म्हणजे जेव्हा ती श्रींची मूर्ती रेडी झाली ना, उत्तमरित्या रेडी झाली, तेव्हा तो ओम होता ना फ्लोरोसंट कलरचा होता. ओके. त्याचा कलर टोन आणि सगळ्या गोष्टी त्याच हिशोबाने त्या मॅच करून तो सेट झाला होता. पण जेव्हा सूर्यप्रकाश जेव्हा आला तेव्हा त्याचं असं वाटलं की बाबा नाही, त्याला आपण अजून थोडंसं वेगळ्या प्रकारे ओम थोड्या वेगळ्या प्रकारे अजून झाला पाहिजे. पण आता मंडपात ना आलंय तर कसं होणार. पण आमच्या मंडळामध्ये पण बरेच म्हणजे असे कलाकौशल्याची माणसं आहेत ज्यांच्याकडे हा विचार आला. आणि मग जेव्हा श्रींचं आगमन झालं, मंडपामध्ये झालं, पडदा वगैरे लागला आणि रातोरात आम्ही त्याला कॉपर कलरमध्ये सेट केलं आणि तो पूर्णपणे मॅच झाला. आणि जी मूर्तीचं रूप भव्य दिव्य झालं आणि अजून ती उजळून आली. म्हणजे हा किस्सा कोणालाच माहिती आहे की ओम हा फ्लोरोसंट होता जेव्हा आणला तेव्हा, आणि त्याच्यानंतर तो मंडपात आम्ही चेंज केला. हे कोणालाच माहिती नाही ही गोष्ट. म्हणजे बऱ्याच भाविक ज्यांनी बघितलं होतं येताना तर ओम होता, तर बिचारे दोघं भाऊ बहीण होते, त्या लहान मुलगा होता त्याला खूप आवडलेली आणि तो बहिणीला घेऊन आला की ओमवरची मूर्ती खूप छान आहे म्हणून आणि फ्लोरोसंटचं ओम आहे. आणि आल्यानंतर ती म्हणते अरे काय म्हणतो सगळ्या कॉपरचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या कोणाला माहिती नाही, हीच एक स्टोरी अशी आहे की जी कोणाला माहिती नाही. गोष्ट करूया पूर्वीचा गणेशोत्सव ऑफ 1990s आणि आत्ताचा गणेशोत्सव, काय डिफरन्स आहे? खूप फरक आहे. म्हणजे आधी 90sचा गणपती आणि आत्ताच्या गणपतीमध्ये खूप साम्य, खूप फरक आहे. त्यात कारण असं ना की 1990 वगैरेचे गणपती होते ना, त्यावेळेला म्हणजे मीडिया एवढं प्रखर नव्हतं. तर त्यामध्ये मीडियाचे माध्यम असे 2-3च होते की पेपरमध्ये फोटो येणं किंवा टी व्हीमध्ये मुलाखत जाणं, अशा प्रकारचं. टीव्हीवरच्या मुलाखत फार कमी असायचे. प्रसार माध्यम असं म्हणजे एकच होतं की न्यूजपेपर, म्हणजे पेपरद्वारे जे फोटोज येणार किंवा तसं, किंवा ज्याच्याकडे चलचित्र आहे. सो त्या प्रकारचं ते माध्यम होतं. आणि आता तुमच्याकडे जे ते एकदम प्रखरतेने तुम्हाला लगेच कळतं की कुठे काय आहे, काय चाललंय, कसं होणार आहे, काय होणार आहे. हे आधीच तुम्हाला घडण्याच्या आधीच 6 महिने, 3 महिने, 2 महिने आधी तुम्हाला कळतं कसं आहे. त्यावेळेची मजा अशी होती ना की सगळेजण एकत्र यायचे, म्हणजे स्वतः सगळे रात्रभर चालायचे, गणपती स्वतः बघायचे, लाईनीत उभे राहून दर्शन घ्यायचे. व दर्शन घेऊन तर थकवा त्यांना जाणवायचा नाही. ती फटाक्याची आतिषबाजी, आणण्याचा एक वेगळा गुलालाचा एक माहोल होता, तो आत्ता इथे कुठेतरी हरपला. कारण की मुंबई पण बदलत चालली. म्हणजे मुंबईचं रूपांतर पण तुम्ही बघितलं तर जागाच नाही राहिल्यात. आधी चाळी होत्या ते आता सगळे टॉवर्समध्ये, तिकडे जे उत्सवादी मोठ्या प्रमाणात होते त्यांच्या जागा पण कमी झाल्या. सो त्यावेळेचा जो डिफरन्स आहे ती मजा सगळी हळूहळू अलिप्त होत चालली. तर म्हणजे त्याच्यानंतर मग छोट्या मूर्त्यांची जागा मोठ्या मूर्त्या, म्हणजे आधी आता मोठ्या मूर्त्या यायला लागल्या. सो ते आणताना मग तुमचा तो प्रेशर वेगळा झाला. म्हणजे आता जबाबदाऱ्या वाढल्या. आधी लहान मूर्ती आणल्या जबाबदाऱ्या एवढ्या नव्हत्या. तुम्हाला माहिती आहे त्याचं विसर्जन कसं होणार. मोठी मूर्ती आणली म्हटलं की तुमच्याकडे जबाबदाऱ्या खूप वाढतात. कारण की त्या श्रीच्या मूर्तीला कुठे धक्का नाही लागला पाहिजे, ती व्यवस्थित आली पाहिजे, त्याचं संगोपन पण व्यवस्थित झालं पाहिजे. तुम्ही एवढा लांबचा प्रवास आहे, कारण की सगळ्या उंच मूर्त्या मला वाटतं गिरगावलाच विसर्जनासाठी जातात. तो एक मोठा पल्ला आहे. सगळ्या मंडळांना खूप मोठा टास्क आहे तो, खूप रिस्क फॅक्टर आहे. कुठेही रस्त्यात काही होऊ नये, अपरित होऊ नये ह्याची काळजी सर्व मंडळ घेत असतात. ते एक टेन्शन आणणं दाखवून देत नाही, पण तो टेन्शन्स असतो, प्रत्येक मंडळाला असतो. भाविक असतात त्यांना कंट्रोल करणं.
सो ह्या गोष्टी सगळ्या आहेत की ज्याच्यामुळे 90 आणि आत्ताच्या गणपती उत्सवामध्ये खूप फरक आहे. पण एक प्रामुख्याने सांगेन की त्याच्यामध्ये एकच फरक नाही जाणवला मला, की त्यावेळेला पोलीस दक्ष म्हणा, अग्निशामक दल म्हणा, तुमचं बृहन महानगरपालिका म्हणा, बेस्ट म्हणा, हे जसे त्यावेळेला तत्पर होते ना तसे आत्ताही आहे. नियमावली कडक झाली आहे आत्ताच्या काळात, नियमावली कडक झाली आणि ती असायलाच पाहिजे, कारण ते गैरवापर पण नाही झालं. पण खरोखर म्हणजे पोलीस दक्ष म्हणा, त्यांच्या स्वतःच्या घरी गणपती असतो, पण ती लोक आपल्या सार्वजनिक गणेशोत्सवासाठी तयारीला असतात. 18 तास ती लोक, त्यांना हॅट्स ऑफ आहे आणि प्रत्येक ठिकाणी ते तत्पर असतात. सो त्यांच्या माध्यमातून आज आम्हाला जे आधी 10 ठिकाणी आम्हाला फॉर्म्स भरा किंवा तसं न करता म्हणजे मंडळांना किती सुविधा होतील, वन विंडो कसा होईल त्यासाठी असतात. काही गोष्टींचं कडक नियम असतील तरी पण ते सांभाळून घेतात. सो मी त्यांचे खरोखर प्रामुख्याने आभार मानेन, ते जसे त्यावेळेला पण आहेत आणि आत्ता पण आहेत. सो हॅट्स ऑफ. दादा, व्हॉट इज द पॉवर ऑफ सोशल मीडिया इन टुडेज गणेशोत्सव? म्हणजे सोशल मीडियाची काय पॉवर आहे तुमच्या हिशोबाने? म्हणजे तुम्ही बघतायत आता इंस्टाग्रामवर, फेसबुक, यूट्यूब, सोशल मीडिया प्रामुख्याने सगळे मंडळ त्याचा उपयोग करतायत. तर व्हॉट इज द पॉवर ऑफ सोशल मीडिया इन गणेशोत्सव? अल्टिमेट म्हणजे माइंड ब्लोइंग, काहीच बोलू शकत. आज इथे बसलो तर का सोशल मीडिया आहे म्हणूनच. आज तू इंटरव्ह्यू घेतोस त्यासाठीच ना. सोशल मीडिया खूप चांगला प्रकार आहे आणि त्याच्यातनं बऱ्याच मूर्तिकारांना त्यांच्या मनातल्या भावना सांगता येतात, ज्या त्या प्रामुख्याने सांगू शकत नव्हते. म्हणजे आज जेव्हा तुम्हाला विचारतात ते सांगू शकतात, म्हणजे बिनधास्तपणे बोलू शकतात की त्यांना काय वाटतं, कुठे अडतायत, कुठे प्रॉब्लेम्स येतो. म्हणजे ते कुठल्याही बाबतीत असून दे, जागेच्या बाबतीत असून दे, त्यांना बाकीच्या कुठल्या परमिशन आहे त्या बाबतीत असून दे. मंडळ तर त्यांना सगळे सपोर्टिव्ह असतात. तसे मंडळी आहे की ज्यांना आज प्रामुख्याने प्लॅटफॉर्म मिळतोय, त्यांना आज त्यांचं मंडळ काय आहे हे सांगण्याची संधी मिळते. आपण काय करणार आहोत, कसे आहोत, त्यांचा मागचा इतिहास काय आहे. आता बऱ्याच जणांना मंडळ आहे हे माहिती आहे, पण मंडळाचा इतिहास नाही. आज तुझ्या माध्यमातून आज आराध्याचा इतिहास निघतोय. सो हे आमच्यासाठी खूप चांगलं आहे. पण त्याचे दुरुपयोग पण आहेत, ते तुम्ही लोकांनी सांभाळायला पाहिजे. की काही गोष्टी अशा की तुम्ही बघा की एक कंट्रोल तुम्ही टाकायला पाहिजे, कुठल्या गोष्टी पोस्ट करायचे, कुठल्या पोस्ट नाही व्हायला पाहिजे, ह्याच्यावरती पण तुमचे निर्बंध असायला पाहिजे. आता ते आम्ही सांगू शकत नाही, कारण की मीडिया जेवढं चांगलं आहे तेवढं वाईट पण आहे. कारण मी तुम्हाला म्हणालो की दोन्ही गोष्टींचे असतात, एक चांगलं पण असतं, एक वाईट. प्रोज अँड कॉन्स. सो हे तर चांगलीच आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून आता म्हणजे तुझ्याकडे तर एवढं व्ह्यूअर्स आहेत किंवा तुला एवढे चाहते आहेत, सो तू त्याच्या माध्यमातून सुद्धा तू सांगू शकतो की कुठली पोस्ट करा, कुठली पोस्ट नका करू. हा म्हणजे तुम्ही त्याच्यावरती जास्त प्रामुख्याने विचार करू शकता की ज्याच्याने मंडळाला म्हणा किंवा या सणाला म्हणा गालबोट नाही लागणार. बाकीचं कोण आपल्याबद्दल वाईट विचाराने विचार नाही करणार की बाबा हे असं करतात किंवा तसं करतात, ह्यांचं संस्कृती आहे, असं नाही झालं पाहिजे. तर तो एक पार्ट जर मीडियाने सांभाळला तर खूप चांगलंच आहे. दादा, आता गोष्ट करूया द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, विसर्जन. श्रॉफ बिल्डिंगचा जो क्षण असतो, बापरे, गुजबम्स. येस. कारण मी श्रॉफ बिल्डिंगचे पण मनापासून आभार मानतो, ज्या प्रकारे ते लोक मॅनेज करतात सगळं आणि ज्या प्रकारे प्रत्येक मूर्तीला ते मान देतात, प्रत्येक मूर्तिकाराला पण ते लोक मान देतात आणि एवढं क्रिएटिव्ह पद्धतीने ते लोक पुष्पवृष्टी करतात. हॅट्स ऑफ टू देम. तर तो क्षण, ऑफकोर्स यू कांट डिस्क्राईब दॅट इन वर्ड्स, बट मी तुम्हाला विचारेल की जेव्हा आपला मंडळ श्रॉफ बिल्डिंगला पोहोचतो, काय म्हणजे व्हॉट इज द एक्सपिरियन्स? हा प्रश्न एकदम म्हणजे याचं उत्तर आपण म्हणजे म्हणतात ना देऊच शकत नाही. कारण की श्रॉफ बिल्डिंग हा जो एक असा ती अशी एक जागा, असं एक ठिकाण आहे ना, जे प्रत्येक मंडळाचं हृदय म्हणा तसं आहे. कारण की तिकडे तुमचा गणपती फक्त त्या ब्रिजच्या खालनं जरी आला ना, तरी जो त्यांचं एक्सप्लेनेशन्स असतं ना आणि जे सांगण्याची पद्धत असते ना, रंगदंग हा नाचताना तोची एक गणेश, रंगदंग हा नाचताना तोची एक गणेश साठी नागस्त होता. प्रगती सेवा मंडळ, प्रगती सेवा मंडळ मातुका या मंडळाची ही अतिशय देखणी मूर्ती शेत नागावर नृत्य करणारी आणि ही सप्तरंगांची उधळवणी आहे. हा गणपती बाप्पाच्या गणपती बाप्पा मोरगा मंडळ मूर्ती कांट इमॅजिन. म्हणजे तुमच्या अंगावर आणि
शॉप बिल्डिंग म्हणजे आमचं मंडळ शॉप बिल्डिंगच्या इथे पुष्पवृष्टी आहे आणि तिथे आपल्याला प्रेझेंट करायचं आहे. त्यासाठी एवढ्या तयारीत असतात. अच्छा. म्हणजे 8वा दिवस झाला की 2 दिवसामध्ये आपल्याला शॉप बिल्डिंगकडे काय करायचं, दादा मग आपल्याला हे असं लावायचं, दादा आपल्याला अरे बाबा बाकीच नाही दादा आपल्याला हे असं करायचंच आहे. आणि आत्ताची पिढीचं पण म्हणणं तेवढंच वाहूक आहे, कारण की त्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. कारण की आपण म्हणजे आपल्या ज्या भावना आहेत त्या आपण तिथे व्यक्त करतो. आणि शॉप बिल्डिंगच्या इकडे कसं आहे ना, जे भाविक आमच्यापर्यंत पोहोचलेले नाहीत ते तिथे त्यांना दर्शन मिळतं. सो त्यांच्यासाठी हा उपक्रम गाजवला जातो. आणि बघायला गेलं तर ना, तर जसं लालबागचा राजा तिथून तण घेतो त्यांच्या प्रमुख द्वारात नाही, त्यामध्ये बरोबर गणेश गल्ली असतो. गणेश गल्लीच्या मागेच आमचा गणपती असतो आराध्य प्रगतीचा. त्याच्यानंतर बाकीचे गणपती असतात. आता 2-3 वर्ष जरा मुंबईचा राजा जे प्रख्यात मंडळ आहे त्यांच्याकडे पण भाविक एवढे वाढले की त्यांना पण आता वेळ लागायला लागला. म्हणजे आधी ते लोक पण 4-4.5 पण आता त्यांना पण ते नाही, कारण भाविकांची संख्या वाढल्यावर तर तुम्ही किती पण करा नाही, म्हणजे त्याच्यासाठीच आपण हे केलंय, तर त्यांना म्हणजे ओलांडून जाऊ शकत नाही आपण. सो तिथे जाणं म्हणजे तो एक जो लाईनीमध्ये उभे असतात आणि जो ढोल ताशा आणि जी म्हणजे प्रत्येक मंडळाचे तिकडचे प्रत्येक सदस्य येऊन आनंद घेतात, नाचतात, क्षण तो म्हणजे अमेझिंग असतो. आणि जेव्हा ती गाडी शॉप बिल्डिंग जवळ आमची ट्रॉली येते आणि जेव्हा तिथे उभे राहतात आणि जी अनाउन्समेंट, आणि प्रामुख्याने सांगेन साई असतो, साई बावळ म्हणून आहे, जो उत्तम फोटोग्राफर आहे आणि त्याचे फोटो आणि तो एवढे छान छायाचित्र काढतो की ज्यामुळे आम्हाला खूप बरं वाटतं. आणि जे अल्टिमेट सांगूच शकत नाही पुढे काय. आणि दादा विसर्जन सेफ्टी, कारण माटुंग्यापासून ते आपण गिरगावात पोचतो आणि आपण बघतो की जेव्हा आपण गिरगावात पोचतो तेव्हा एक स्पीडी रनवे फोर्स येतो स्पीडी रनवे मध्ये. तर जो फोर्स आहे ऑफकोर्स तो निडेड आहे, मॅन्डेटरी आहे, कारण मूर्ती मोठी आहे आपली आणि हाय टाईड लो टाईडचा पण तिकडे प्रकार असतो. तर हाव यू मॅनेज द सेफ्टी देअर? सेफ्टी बघितल्याशिवाय तर हे आपण करू शकत नाही, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि जेव्हा आपलं म्हणजे श्रींची मूर्ती घडत असते त्यावेळेला सर्व प्रकारचा विचार केला जातो की तो किती बॅलन्स करणार आहे, त्याचं वजन किती असणार आहे. त्या अनुषंगाने आमची ट्रॉली आहे. सो त्याचं बॅलन्सिंग जॉब, ती किती स्प्रेड झाली आहे, त्याचं डायमेन्शन्स काय आणि त्याला किती फोर्स असेल किंवा काय असेल त्याचा आम्ही एक अभ्यास केलेला असतो. आणि त्याच हिशोबाने, कारण की काही झालं तरी काही विघ्न नाही झालं पाहिजे, हा तर सर्वात प्रामुख्याने आम्ही दक्षता घेतलेली असते. आणि जेव्हा ती मूर्ती विसर्जनासाठी उभी राहते आणि तिकडे ना एका लिमिटपर्यंत प्लेट्स असतात, ज्या महानगरपालिकेने आणि पोलीस दक्षाने त्या प्लेट्स टाकून आणि ट्रॉली व्यवस्थित स्मूथली झाले. त्याच्यानंतरचा भाग हा वाळूचा असतो. सो तिथून जेव्हा प्लेट उतरते, म्हणजे जेव्हा तो ट्रॉली त्या प्लेटवरनं उतरते तेव्हा जर त्याला तो एक लिमिटचा स्पीड नाही माहिती, ट्रॉली रोखली जाते आणि प्रॉब्लेम्स काय होतात, मग सगळे भाविक तिकडे जमा होतात आणि तिकडनं मग एकदा आतमध्ये रोखली मग ते काढण्यासाठी खूप त्रास घ्यावा लागतो, खूप प्रयत्न करावे लागतात, कारण की एकदा ते रुतत गेली ना की मग ते निघत नाही. सो त्यासाठी तो स्पीड मेंटेन करावा लागतो. आणि त्यावेळेला आम्ही एवढं काळजी घेतो की सर्व भाविकांना आम्ही पहिला साईडला करतो, बाजूला करतो. त्याच्यानंतर आमच्याकडे रश्शी असते, त्या रश्शीने पूर्णपणे ट्रॉलीला बांधलं असतं आणि पुढे जी असतात तेवढेच आम्ही बरोबर पॅरलरली आम्ही सगळी माणसं उभी करतो. आणि बाजूच्या भाविकांसाठी पण अजून मुलं असतात की जे भाविकांना कुठे मध्ये त्यांना काही धक्का सेफ्टी, आणि त्या हिशोबाने ती ट्रॉली खेचली जाते. आणि त्यावेळेला त्यांना एवढ्या इन्स्ट्रक्शन स्ट्रिक्टली असतात माझ्याकडनं की खेचताना ओव्हर स्पीड नाही झाला पाहिजे, एकदम फोर्सनी नका खेचू, कारण की श्रीची मूर्ती उद्या उठून विसर्जनापूर्वी कुठलाही विघ्न नाही झालं पाहिजे, कारण की आपल्या मंडळाला गालबोट नाही लागलं पाहिजे, त्या अनुषंगाने तुम्ही करा. सो त्याच्यासाठी ऑलरेडी 2-3 जण असतात जे नेमके ती लोक कंट्रोल करत असतात आणि त्या हिशोबाने ट्रॉली त्या स्पीडनी खेचली जाते. मागच्या वर्षी थोडं असं वाटलं की हलका आहे किंवा काही ब्रेकआउट, तो आम्ही मागच्या वेळेला तो प्रकार म्हणजे कमी स्पीडने किंवा आम्ही हळू घेतलं. पण पाण्याचा फोर्स ही त्यापर्यंत पोहोचणं पण महत्त्वाचं असतं. आणि मध्ये काही अडलं ना तर तिथे भाविक एवढे असतात ना, मग त्यांना ते कंट्रोल करायला त्रास पडतो, नाही तर ट्रॉली पाण्यात गेली किंवा ते प्रॉब्लेम असतो. तर दादा गेल्या वर्षी आम्ही बघितलं की आपलं आगमन म्हणजे ज्या दिवशी आगमन होतं ते फार डिले झालेलं. तर त्या डिले मागचं काय कारण होतं? डिले मागचं असं कारण, असं वैशिष्ट्य असं काही कारण नव्हतं. म्हणजे तर तुम्हाला माहिती आहे की यावेळेला आता गणपती उत्सव जेव्हा सुरू होतो, गणेश उत्सव, तेव्हा परमिशन्स हा एक प्रामुख्याचा मोठा पार्ट असतो. तर मागच्या वर्षी थोड्या त्या परमिशन्स आणि त्या परवानगी यायला थोडा उशीर झाला होता, म्हणजे मंडपासाठी जे मूर्तिकार आहेत त्यांच्यासाठी. आणि तो एक ते कारण तर आहेतच. आणि त्यानंतर जे आमचे मूर्तिकार होते म्हणजे त्यांच्याकडे पण काहीतरी फॅमिलीज इश्यूज झाले होते. सो त्यामुळे तो माणूस मनाने खचला होता.
मूर्तिकार म्हणून तो उत्तम आहेच, पण कोणी जाणून बुजून उशिरा देणं असं नसतं. पण त्यावेळेला काही प्रसंग होते ज्याच्यामुळे त्याचं धैर्य होईल होतं. त्या एकदा माणूस खचला की मग त्याच्यासाठी थोडंसं काही गोष्टी असतात, पण त्यातनं सुद्धा त्यांनी उभं राहून सर्व गोष्टी केल्या. तर थोडाफार उशीर झाला, म्हणजे उशीर झाला हे मान्य करतो, पण तो जाणून बुजून झाला नाहीये, काही कारणं होती. आणि त्याच्यातनं सुद्धा मन खचले, म्हणजे धैर्य खचलं असताना सुद्धा उभं राहून हा म्हणजे एवढा मोठा डिफिकल्ट टास्क आहे. आणि तो लोकांसमोर येणार, श्रींची मूर्ती लोकांसमोर, तो पण त्यांनी पूर्ण केला होता. सो तो जाणून बुजून झालेला उशीर नव्हता, काही गोष्टी होत्या त्या कारणासवर डिले झाल्या होत्या. सो बस एवढं स्पेसिफिक कारण आहे, अजून काही त्याला असं वैशिष्ट्य असं काही. आता बोलायला गेलं तर मैत्री म्हणजे मंडळाची मैत्री असते, तर आपला मंडळ आणि जे दुसरे मंडळ आहे, तर कशी मैत्री आणि कुठल्या मंडळासोबत आपली एक चांगली मैत्री आहे? असं बघायला गेलं तर आपली सर्वांबरोबरच मैत्री उत्तम आहे. म्हणजे गणेश गल्ली म्हणा, लालबागचा राजा म्हणा, चिंतामणी म्हणा, पण नरेपार काय, तेजू काय, ह्याच्यावर जास्त घनिष्ठ आहे. म्हणजे त्यांच्यातले सगळे मित्र म्हणजे त्यांच्यातले जेवढे मंडळाचे सदस्य आहेत सगळे मित्र आहेत. तर त्यांचं बॉन्डिंग एक म्हणतात ना, आपलं एक कनेक्टिव्हिटी असते. सो ती एक वेगळी मजा आहे. तो आमचं ते एक बॉन्डिंग आहे. सो त्या प्रकारे जास्त एक मैत्री. आणि ॲक्च्युली सर्व मंडळांची मैत्री असायलाच पाहिजे, कारण कुठे काही प्रसंग झाला किंवा काही गोष्टी लागल्या, काही कुठे अडीअडचणी असतात, तेव्हा आपणच एकमेकांना सपोर्ट करतो. तेव्हा हे विचार नाही करत की हे मंडळ आहे तर आपण काय द्यायचं. कुठलंच मंडळ, म्हणजे माझ्या अंदाजात तर कुठलंच मंडळ नाही करत. म्हणजे प्रामुख्याने तुम्ही जर म्हणजे आम्ही पण बघितलं, सुधीर साळवी साहेब आहेत, त्यांना आम्ही आमंत्रण दिलं की दादा आमच्या भाऊ ट्रॉलीसाठी. भाऊंनी आवर्जून आले होते. त्यावेळेला एवढं प्रेशर असताना सुद्धा, म्हणजे गणपतीचा माहोल होता आणि त्यांच्याकडे तर म्हणजे आमचं जी डेट असते आगमनाची ही खूप उशिराची असते. म्हणजे जो गणपतीचा जो दिवस असतो गणेश चतुर्थी, त्याच्या येणाऱ्या आदल्या रविवारी आम्ही गणपती आणतो. सो त्यावेळेला पण वेळात वेळ काढून ते आले होते आणि त्यांनी आम्हाला सन्मान दिला. म्हणजे एवढी मोठी व्यक्ती ज्यांच्याकडे खरोखर आज वेळच नसतो, म्हणजे त्यांना स्वतःच्या घरी जायला वेळ आहे की नाही हे पण कोणाला माहिती नसतं. बिचारे ते ज्या प्रकारे हा उत्सव करत असतात, जे प्रेशर असतं, जो ताणतणाव असतो, त्यावेळेला सुधीर भाऊ म्हणजे आले, हे आमच्यासाठी पण खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक मंडळ असं नाही आहे की हे लहान आहे का मोठं आहे, ते त्या प्रामुख्याने ते पण बघतात. एवढं म्हणजे आज तुम्ही बघितलं, लालबागचा राजा हे खूप प्रख्यात मोठं मंडळ आहे. गणेश गल्ली म्हणा, त्याच्यात स्वप्नील आहेत, तो पण खूप चांगले संबंध आहेत. तेजुकामध्ये संबंध आहेत, नरे पार्कमध्ये संबंध. सो ही घनिष्ठ आहेच आणि राहायलाच पाहिजे. येस. आणि ती असेल तरच त्याला मजा ना. ह्याच्यासाठीच तर सार्वजनिक गणेश व्यवस्था चालत आहे. तो अब हम पहुंच गए हैं हमारे पॉडकास्ट के एंड राउंड पर, जो कि 2 राउंड्स हम करते हैं, एक रैपिड फायर और एक 1 वर्ड फॉर. हम अभी स्टार्ट करेंगे 1 वर्ड फॉर राउंड से. तर दादा, एक राउंड आहे 1 वर्ड फॉर राउंड, जिकडे मी तुम्हाला काही मंडळाची नावं देणार आणि त्यांना तुम्हाला एक शब्दात वर्णन करायचं आहे. थोडं डिफिकल्ट आहे, म्हणजे कसं माहिती का, एका शब्दात तो कुठल्याच मंडळाचं वर्णन आपण करू शकत नाही. बट दॅट इज द चॅलेंज. यस, दॅट्स ट्रू. सो आर यू एक्साइटेड? लेट्स स्टार्ट. डन. 1 वर्ड फॉर जीएसबी सेवा मंडळ. धार्मिक. गणेश गल्ली. परंपरा. तेजुगायाचा राजा. मैत्री. चिंचपोकळीचा चिंतामणी. आगमन. परेलचा राजा नरेपाक. मॅनेजमेंट आणि एकता. लालबागचा राजा. महाराष्ट्राचं आराध्य. दादा, आता शेवटचा राऊंड आहे दिस ऑर दॅट. मी तुम्हाला 2 मूर्तिकाराची नावं देणार. हा म्हणजे ना, सर्व इथे जेवढे बसतात सगळ्यांना गॅसवर ठेवण्याचा कार्यक्रम तुझा आहे ना. Yes. तर 2 तुम्हाला मूर्तिकाराची नावं देणार, तुम्हाला एक सिलेक्ट करायचं आहे. नक्की. आर यू एक्साइटेड? येस. सिद्धेश मिसाळ की अनिकेत शेवाळे? अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे की अरुण दत्ते? अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे सिद्धेश दिगोळे. अनिकेत शेवाळे. अनिकेत शेवाळे सतीश दादा वलिवेडेकर. सतीश दादा. सतीश दादा वलिवेडेकर राजू शिंदे. सतीश दादा. सतीश दादा कृणाल दादा पाटील. सतीश दादा. सतीश दादा आकाश तिरमल. आकाश तिरमल. आकाश तिरमल रेश्माताई खातो. बट ऑब्विसली रेश्माताई. तो येस, रेश्माताई खातू इज द विनर ऑफ दिस रॅपिड फायर राऊंड. तर दादा, पॉडकास्ट इज एंडेड. काय फीडबॅक आहे तुमचा? म्हणजे मी स्टार्टिंगला पण तुम्हाला प्रश्न विचारलेला, आता पॉडकास्ट इज एंडेड, संपलाय पॉडकास्ट. व्हॉट इज अ फीडबॅक? फीडबॅक तर मी देईनच तुला, पण आज मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे. सो मला माहिती नाही याच्या आधी तुला कोणी विचारलं की नाही, पण आज मला प्रश्न विचारतो. इफ यू म्हणजे या मला एक सांग की हे जे तू
ह्याच्या या मीडिया माध्यमातून जो आम्हाला जे प्रमोट करतोय खूप चांगली ही संकल्पना तुझ्याकडे आली कुठून आणि हा विचार कसा केलास की फक्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आपण प्रमोट केलं पाहिजे किंवा त्यांचे ज्या कथा आहेत ज्या व्यथा आहेत त्या मांडल्या पाहिजेत, त्यांना आपण आणलं पाहिजे स्टेजवरती. सो ही संकल्पना तुझ्याकडे आली कशी, तू हा कसा प्लॅन केलास आणि तू ह्याच्या मागचं चित्रीकरण काय, म्हणजे हाच विचार घेऊन तू कसा काय पुढे जायचंय, ह्याच्या मागचं काहीतरी उद्दिष्ट असेल ना. फेमस तर सगळेजण कुठल्या ना कुठल्या माध्यमातून होतात, पण आज हा जो कार्यक्रम आहे हा आमच्या मंडळासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि त्यांना तू एक प्लॅटफॉर्म दिलास. सो तुझ्याकडे हा विचार सर्वप्रथम कधी आला किंवा तू ह्याच्या आधी विचार केला होतास की त्याला तुला स्ट्रगल करायला लागला की त्याच्यासाठी तुला बराच वेळ गेला आणि मग काहीतरी करून नाही करायची रिस्क असा विचार केलास की काय, म्हणजे ह्याच्या मागचं मला कारण आवडेल आणि मला असं वाटतं बऱ्याच जणांना ऐकायला आवडेल, तर तू सांगशील तर खूप. हे पहिल्यांदा झालंय की गेस्ट इज आस्किंग द होस्ट. म्हणजे ह्याच्या आतापर्यंत विचारायचं म्हणजे कोणी, म्हणजे सगळ्यांना असं वाटत असेल विचारावं, पण आता एवढा मोठा तुझा पल्ला आहे तर विचारायचं की नाही विचारायचं ह्याचं. पण मी विचारलं की नाही आज विचारूयाच की मजा येते, म्हणजे पॉडकास्ट तू घेतोच आहे पण आज त्याला जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्याचं काय उत्तर असेल हे आम्हाला पण ऐकायचं. नाही, थोडक्यात सांगतो दादा तुम्हाला की माझं असं विजन होतं की गणेशोत्सव हा प्रत्येक मुंबईकराचा श्वास आहे, बरोबर आहे. तर गणेशोत्सवचे जे स्टोरीज आहेत हे लोकांना माहितीच नाही आहे, ठीक आहे. तर माय विजन वॉज टू ब्रिंग द स्टोरीज ऑफ मूर्तिकार्स अँड मंडल्स टू अ ग्रेटर लेवल, लार्जर दॅन लाईफ, बरोबर आहे. आता आपण बघतोय सेलिब्रिटीजचे पॉडकास्ट होतात, क्रिकेटर्सचे होतात, बॉलिवूड पॉडकास्ट होतात, पॉलिटिक्स पॉडकास्ट होतात, बट वाय नॉट गणेशोत्सव. गणेशोत्सव इज ग्लोबल ऑलरेडी, बरोबर आहे. बट गणेशोत्सवचे स्टोरीज ग्लोबल पोचले नाही आहेत. तर त्यामागचा उद्देश असं होतं की गणेशोत्सव हा फील्डमध्ये येऊन काहीतरी तुम्हाला एक प्रोफेशनल टच द्यावा लागेल, कारण गणेशोत्सव ही जे फील्ड आहे ना ही अनऑर्गनाइज्ड आहे. देर इज नो ऑर्गनाइज, लाईक देर इज नो प्लॅटफॉर्म. तो माझं मत असं होतं की मला एक प्लॅटफॉर्म करायचं आहे आणि द रिअल हिरोज ऑफ गणेशोत्सव आर मूर्तिकार्स अँड देन कम द मंडल्स. तर मूर्तिकारांना ओळखच नाहीये, नोबडी नोज हु इज द मूर्तिकार. सगळ्यांना माहिती आहे लालबागचा राजा, बट लालबागच्या राजाचे मूर्तिकार कोण आहे? दॅट्स ट्रू, बऱ्याच जणांना नाही माहिती. सगळ्यांना माहिती आहे चिंचपोकळीचा चिंतामणी, हु इज द मूर्तिकार ऑफ चिंचपोकळीचा चिंतामणी, हु इज द मूर्तिकार ऑफ मुंबईचा राजा. हे सगळ्यांना माहिती आहे ग्लोबली, म्हणजे इंदौर, अहमदाबाद, सुरत, दिल्ली हे सगळे बघतात की अरे मूर्ती विसर्जन व्हिडिओज व्हायरल. व्हॉट इज द स्ट्रगल बिहाइंड इट, की एक 22 फूटची मूर्ती उभी करणं, दॅट इज नॉट अ जोक, इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी. तर हे स्टोरीज म्हणजे माझं असं विजन होतं ना की माझं प्रोफेशनल एक टच द्यायचं आहे गणेशोत्सवाला आणि गणेशोत्सवाच्या प्रत्येक माणसाला सेलिब्रिटी सारखी फिलिंग कशी द्यावी. मूर्तिकार असो, मंडळाचा सेक्रेटरी असो, मंडळाचा अध्यक्ष असो किंवा जे पण उत्सव हिरो असो, की जे छोटे मोठे बिझनेस करतात, त्यासाठी पण आमचा एक सेगमेंट आहे उत्सव हिरोज. तर त्यामध्ये कसं आहे की इफ यू आर डुईंग स्मॉल बिझनेस यू कॅन कम हिअर, यू कॅन प्रमोट युअर सेल्फ अँड यू कॅन रीच आउट टू द गणेशोत्सव ऑडियन्स. आम्ही 2-3 एपिसोडही केलेले आहेत, जसं फॉर एक्झाम्पल कुर्ता सेलिंग. तर आपल्या गणेशोत्सवामध्ये कुर्ते लागतात, खूप मोठ्या प्रमाणे एथनिक वेअर्स लागतात. तर वी हॅव इंटरव्ह्यूड मॅन्युफॅक्चरर अँड वी हॅव गिवन इमेन्स व्हॅल्यू टू अवर ऑडियन्स. स्वस्त कुर्ते आणि चांगले कुर्ते, द वेडिंग कंपनी. सो दिस इज द कुर्ता फ्रॉम वेडिंग कंपनी. सो देर वॉज अ गाय फ्रॉम वेबसाईट, सो ही डिझाईन्स वेबसाईट फॉर गणेश मंडल्स. सो द ब्रँड नेम इज कॅन्टोकर. सो हे एक माध्यम मला असं विचारायचं होतं ना की गणेशोत्सवचे प्रत्येक, म्हणजे गणेशोत्सवाचा रिलेटेड सगळे जे पण आहेत ना, दे आर नॉट लेस देन सेलिब्रिटीज. So that is the reason I have started this platform, and touchwood with the blessings of God and with the blessings of all people like you, मंडल्स like you, हे चांगलं चालू आहे आणि हे पुढेच जाणार. नाही, खूप छान संकल्पना घेतलीस आणि हा जो माध्यम तू निवडलास म्हणजे आम्हाला प्रमोट करण्यासाठी, सर्व म्हणजे ह्याच्या रिलेटेड जेवढे पण काम करतात, जसं तू आत्ता म्हणाला कुर्तीसाठी वगैरे, म्हणजे खूप चांगला विचार आहे. आणि ॲक्च्युली हा प्लॅटफॉर्म आम्हाला कधीच मिळाला नव्हता कुठल्याच मंडळाला. म्हणजे आधी मिळालं असतं तर बऱ्यापैकी मंडळं खूप प्रमोट झाली असती, मूर्तिकार खूप प्रमोट झाले असते, त्यांना पण एक वाव मिळाला असता. सो तुझ्या माध्यमातून हे आज करताय त्याच्यासाठी आम्ही खूप तुझे आभार. तुझा पॉडकास्ट खूप चांगला आहे, तुझी उत्तरोत्तर प्रगतीच होऊन दे आमच्या मंडळाच्या नावाप्रमाणे, आराध्य प्रगतीच्या नावाने. कारण की तू एक साम्य बघितलं असेल तिथं आमच्या आराध्याचं बोधचिन्ह, त्याच्यामध्ये पण गणपती आणि तुझ्या TGP मध्ये पण गणपती, तू रिलेट बघितलं असेल. येस येस येस. आणि दुसरी गोष्ट, जसं तू म्हणालास की वेल ऑर्गनाइज नाही आहे, म्हणजे म्हणालास की वेल ग्लोबली आहे पण तो ऑर्गनाइज नाही आहे प्रॉपर. सो अजून एक प्रामुख्याने सांगेन की लालबाग परळ आहे ना,
हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे माहेरघर आहे. त्यांना बघून सर्व मंडळ प्रेरित झाली. म्हणजे उंच मूर्ती म्हणा, सजावट म्हणा, देखावा म्हणा, लाइटिंग म्हणा, त्यांचं आगमन, विसर्जन, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या त्यांना बघून सगळी मंडळं करत आहेत. सो लालबाग परळ हे आपलं खरं गणेशोत्सवाचं माहेरघर आहे असं मला वाटतं. आणि त्या प्रामुख्याने सांगायला म्हणाल तर पोलीस अधिकारी आहेत किंवा बाकीचे सर्व सहकारी आहेत, त्यांचे पण आभार. आमच्या मंडळाला पण बरेच काही असे, म्हणजे आमच्या मंडळात पण थोडी पॉवर नाही आहे, म्हणजे बरेच कमी आहेत सदस्य. सो युनियन मेन्शन आहे किंवा अजून बाकीचे 2-3 मंडळ आहेत, ते आम्हाला सपोर्ट करतात. सो मी सर्वांचे धन्यवाद करीन, सर्वांचे आभार मानेन. आणि तुला अशीच प्रगती मिळून दे ही आमच्या मंडळाकडनं, आराध्य प्रदेशच्या मंडळाकडनं सदिच्छा. आणि ह्याच एखाद्या छोट्याशा राडी आम्ही तुला मंडळातर्फे एक शॉल आणि एक गणपतीचं जे आहे, विजय खातूंची एक जी मूर्ती आहे ज्यांची ती लास्ट जोडणी होती, ते तुला प्रदान करू इच्छितो जर तुझी परमिशन. यस यस, थैंक यू सो मच. जय गणेश, जय गणेश, जय गणेश. दोस्तों, तो कैसा लगा आपको ये एपिसोड? नीचे कमेंट सेक्शन में बताना. बहुत सारे एक्सक्लूसिव रिवील्स हमने यहाँ पर किए हैं और हिस्ट्री भी यहाँ पर हमने आराध्य प्रगति सेवा मंडल की जानी है. और ये पहली बार हुआ है पॉडकास्ट पे कि किसी गेस्ट ने किसी होस्ट को सवाल पूछा और मैं भी शॉक हो गया था. तो मुझे अभी फील होता है कि वहाँ पे बैठे हुए लोग थोड़े शॉक क्यों होते हैं, बिकॉज इट इज़ नॉट ईजी. तो अंकुश दादा का बहुत बहुत आभार कि उन्होंने ये क्वेश्चन पूछा और शायद मैं उसका सही तरीके से आंसर कर पाया. तो ऐसे ही एपिसोड्स के लिए लाइक, शेयर और सब्सक्राइब करना मत भूलना. हमारा एक ही मिशन है, गणेश उत्सव की स्टोरीज को एक ग्लोबल लेवल तक लेके जाना. उनके जो स्ट्रगल्स है मंडल के, मूर्तिकारों के और जो भी उत्सव हीरोज के स्ट्रगल्स है वो सब तक पहुंचने चाहिए और सबको एक रिकग्निशन मिलना चाहिए. और हमारा जो गणेश उत्सव है वो और अच्छे लेवल पर, यानी कि ग्लोबल लेवल तक जाना चाहिए. लाइक, शेयर और सब्सक्राइब अगर नहीं किया है तो अभी के अभी करिए. और दूसरे गेस्ट, मतलब किसी को देखना चाहोगे, कोई मूर्तिकार है, कोई मंडल है या कोई उत्सव हीरो है, अगर उनको आप देखना चाहोगे तो कमेंट सेक्शन में हमको बताइए. हम पूरी कोशिश करेंगे कि उनको आपके सामने टीजीपी पर लाया जाए और उनकी स्टोरीज आप तक पहुंचाई जाए. जय गणेश. हा तुझा मान सन्मान आहे आणि हा असाच झाला पाहिजे, कारण की तुझ्या माध्यमातून आम्हाला कळतंय की काय आहे. आणि ही छोटीशी भेटवस्तू. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती. मोरया.